केंद्र सरकारकडून अखेर पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत। विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। विलास डांगरे हे होमिओपॅथी चिकित्सक आहेत। भैरव सिंग चौहान यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तर मारुती चितमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। भैरव सिंग चौहान यांना देखील पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे, कुठली कुठली नावं समोर येत आहेत? नक्कीच विलास डांगरे महाराष्ट्रातून जी प्रामुख्याने 3 नाव आहेत त्यामध्ये विलास डांगरे जे होमिओपॅथी चे डॉक्टर आहेत आणि त्यासोबत त्यांनी जवळपास नागपूरमध्ये त्यांच्या होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून 1 लाखाहून जास्त रुग्णांना आतापर्यंत उपचार दिलेत। त्यासोबतच 50 वर्ष ते जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या मागास गटातील समाज घटक गरिबांना ते एक प्रकार तिथे बऱ्याच वर्षांपासून उपचार देत असतात आणि अनेकांना त्यांनी ट्रेनही केले। त्यामुळे त्यांना स्वतःला जेव्हा दृष्टीचा त्रास झाला त्यानंतरही त्यांनी 10 वर्ष सलग यामध्ये काम केलं। ज्यावेळी त्यांना स्वतःला त्रास होत होता, त्यांना त्यांची दृष्टी अधू झाल्यानंतरही त्यांना दृष्टीदोष उद्भवल्यानंतरही त्यांनी त्यांची सेवा थांबवली नाही। त्यानंतर जे दुसरं प्रमुख नाव आहे चैत्राम देवचंद पवार, वन के वनबंधू म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। जवळपास 400 हेक्टर फॉरेस्ट वन क्षेत्र वाढवण्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आणि स्वतः व्यक्तिशः त्यांनी 5000 पेहून जास्त झाडं लावलेली आहेत। त्यासोबतच 458 छोटी तळी, 40 मेजर मोठ्या प्रमाणावरची मोठी तळी आणि जवळपास एकूण जे भूजल पातळी आपण ज्याला म्हणतो ती वाढवण्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावली। 8 एंडेंजर्ड ॲनिमल स्पीसीज आहेत आणि 48 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती यासह जवळपास 435 झाडांच्या आणि वेगवेगळ्या रोपांच्या प्रजाती प्रिझर्व करण्यामध्ये चैत्राम देवचंद पवार यांची मोठी भूमिका होती आणि त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन पर्यावरणासाठीचं लक्षात घेता वयाच्या 57व्या वर्षी त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासोबत आता जे प्रामुख्याने आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी वाचनातून आपल्या गेलेलं नाव आहे ते मारुती भुजंगराव चितमपल्ली, महाराष्ट्र के अरण्य ऋषी, त्यांनाही पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यांनी 20हून अधिक पुस्तकं वेगवेगळ्या पर्यावरणाशी संबंधित विषयांवर लिहिली। त्यासोबतच विशेष म्हणजे पक्ष्यांची प्राण्यांची डिक्शनरी लिहिणारे असे ते एक वेगळे लेखक, अनोखे लेखक ठरतात आणि त्यासोबतच एक साहित्यिक म्हणून यशस्वी असताना त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून यशस्वी काम केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे सोमेश, आता तुम्ही ज्यांच्याविषयी बोलता आहात ते मारुती चितमपल्ली आता स्वतः फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। चितमपल्लीजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, पद्म पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून लेखक म्हणून आणि शिवाय निसर्गाकडे बघणारे एक लेखक म्हणून आणि त्याविषयीचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा आपलं मोठं योगदान राहिलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या पुरस्कारावर? खूप खूप आनंद झालेला आहे हो। तो मला एक्सप्रेस करता येत नाही, एवढा मोठा आनंद आहे तो। खरंय चितमपल्लीजी, आता हा पुरस्कार ज्यावेळी तुम्हाला जाहीर होतोय पहिल्यांदा काय काय आठवतंय? गेल्या काही वर्षातले तुमच्या आयुष्यातले म्हणा किंवा लेखनाच्या प्रवासातले कुठले कुठले महत्वाचे टप्पे आता डोळ्यासमोर येत आहेत? मी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो हे मला आठवत आहे। मराठी भाषेला 1 लाख नवीन शब्द दिले हे आठवत आहे मला अजून। मराठी करता मी खूप केले सर। खरंय मारुती चितमपल्लीजी, आपलं साहित्य सुद्धा अनेकांनी वाचलेलं आहे, पुढच्या देखील अनेक पिढ्या हे साहित्य वाचत राहतील निश्चितपणे। मात्र ज्यावेळी अशा प्रकारे पद्म पुरस्कारांनी दखल घेतली जाते, केंद्र सरकारकडून दखल घेतली जाते, ही दखल किती महत्वाची असते असं तुम्हाला वाटतं? नाही, फार महत्वाचं आहे, कारण त्यामुळे पुन्हा त्या साहित्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल।
हा पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे याविषयी किंवा अशी काही चर्चा सुरू आहे, या सगळ्या हालचाली सुरू आहेत, हे तुम्हाला माहिती होतं का आणि कशा प्रकारे तुम्ही आता या सगळ्याकडे पाहताय? नाही, मला काही कल्पना नव्हती म्हणजे असं होईल म्हणून. हम्म. अच्छा, कारण यापूर्वी सुद्धा तुम्हाला हा पुरस्कार मिळू शकला असता. अर्थात तो कधी मिळावा हे काही फार महत्वाचं नाहीये, तो मिळणं हे फार महत्वाचं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतंय की कशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते अधिक प्रभावीपणे जनतेमध्ये, समाजामध्ये पोहोचायला मदत होईल या पुरस्कारामुळे? हो, काय याच्यामुळे नेमकी काय मदत होईल असं वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे मदत होईल? याच्यामुळे माझं साहित्य लोकात वाचलं जाईल. मी आणखीन माझ्या पुष्कळ आयडिया आहेत लेखनाच्या, त्या मी अधिक काही लेखन करेन आणि लोकांपुढे सर्व ठेवून दे आणि आयुष्यभर मी लिहित राहील. म्हणजे निश्चित. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मारुती चितमपल्लीजी, आपण एबीपी माझाला एवढी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मारुती चितमपल्ली यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याचं बघून आपल्याला प्रचंड आनंद होतोय आणि आपलं कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पुरस्काराची मदतच होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर विलास डांगरे, होमिओपॅथी चिकित्सक, यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. जी प्रमुख नावं समोर येत आहेत विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित, त्यामध्ये चैत्राम पवार, पर्यावरण आणि वनसंवर्धनामध्ये अत्यंत भरीव असं काम असणारे चैत्राम पवार यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. मारुती चितमपल्ली, साहित्यिक आणि शिक्षण एक उत्तम शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे मारुती चितमपल्ली यांना सुद्धा पद्म पुरस्काराची घोषणा झालेली आहे. तर केंद्र सरकारकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 तारखेला या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यातल्या काही या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.